नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यातील पुन्हा एकदा धो पाऊस म्हणजे 15 ते 19 जुलै मुसळधार पाऊस। आता 22 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची आणि हवामान अपडेट समोर आली आहे। राज्यातील 16 जुलै पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहे। त्यामध्ये आपल्याला यांनी एक महाराष्ट्र IMD कडून एक हवामान अंदाज आलेला आहे। 15, 16, 17, 18 आणि 19 जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा अभाव आता अधिक राहू शकतो। या अंदाजानुसार सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच काही मराठवाडा आणि विदर्भ भागातील पावसांना जोर सरी पडू शकतात। काही ठिकाणी विजेचा कडकडाटासह पाऊस। आता जोरदार पावसाची नाकारता येत नाही। गेल्या काही दिवसात राज्यात अनेक भागामध्ये चांगला पाऊस झाला असला तरीही या भागामध्ये अजून समाधानकारक पाऊस झाला नाही। त्यामुळे हा पाऊस खरीप पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। सोयाबीन असेल, कापूस, मका, तूर, भात आणि इत्यादी पिकांसाठी पावसाचा फायदा होण्याची आता अपेक्षा आपल्याला दिसत आहे। मात्र या भागामध्ये अतिवृष्टी या पाऊस झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। 22 जुलै राज्यात पुन्हा एकदा पावसाचा आणखी एक जोर वाढण्याचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, घाटमाथा, अहिल्यानगर, कोकण आणि या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे असतील त्या नागरिकांनी प्रवास आपला नियोजन करून पावसाचा अंदाज पाहूनच करावेत। दरम्यान हवामान अंदाज कोणताही अंदाजाकडून आपल्याला वातावरण बदलल्यास बदल होऊ शकतो, पण त्यामुळे भारतीय हवामान म्हणजे IMD यांच्या स्थानिक प्रशासकीय आपल्याला होणारा अधिकृत सूचना वेळेवर तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतामध्ये पाण्याचा निचरा होणे योग्य असेल तर व्यवस्थापन करा। काढणीस आपल्याला पिकं हे सुरक्षित साठवून ठेवा। खत फवारणी हवामान अंदाज पाहूनच करा। नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळा। विजासहित कडकडाट झाडाखाली उभा राहणं आता टाळा। बिना प्रवास आपण टाळा। म्हणजे एक महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या भागामध्ये पाऊस पडलाय काय आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।